नाटक संगीत देवबाभळी. नुकतंच संगीत देवबाभळी हे नाटक पाहिलं आणि एक प्रेक्षक म्हणून सांगावंसं वाटलं की हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर ही एक आध्यात्मिक आणि कलात्मक अनुभव आहे. लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी संत तुकारामांच्या भक्तिविश्वाला एक वेगळी नाट्यभाषा दिली आहे. विशेष म्हणजे हे नाटक कोणत्याही भव्य सेटवर अवलंबून राहत नाही, तर संगीत, अभिनय आणि संवाद यांच्या बळावर प्रेक्षकांना खिळवून ठेवते. अवलीच्या भूमिकेत शुभांगी सदावर्ते आणि लखुबाई अर्थात रखुमाईच्या भूमिकेत मानसी जोशी यांनी अक्षरशः रंगमंच जिवंत केला आहे. दोघींच्या अभिनयातली सहजता आणि भावविश्व प्रेक्षकांच्या मनाला थेट स्पर्श करते. संगीतकार आनंद ओक यांनी अभंगांना दिलेलं संगीत साज ही नाटकाची मोठी ताकद आहे. प्रत्येक सूर आणि प्रत्येक शब्द कथेला अधिक उंची देतो. तथापि इतिहास आणि भक्ती परंपरेचा हा एक दृष्टिकोन आहे, त्यामुळे प्रेक्षकांनी त्याकडे कलाकृती म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे. एकूणच संगीत देवबाभळी हे नाटक डोळ्यांना दिसतं त्यापेक्षा मनात जास्त घडतं आणि प्रयोग संपल्यानंतरही बराच काळ ते तुमच्या सोबतच राहतं. तुम्ही संगीत देवबाभळी पाहिलंय का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.